नमस्कार मित्रांनो. आज आपण पोलीस भरती आणि त्या सरळ सेवेच्या भरती आहेत. त्या सरळ सेवा आणि पोलीस भरतीमध्ये मोस्टली कॉमन विचारले जाणारे शेकडेवारीचे क्वेश्चन्स आणि शेकडेवारीचा आपण एक पार्ट फर्स्ट म्हणूया. असे आपण 2 पार्टमध्ये शेकडेवारी पूर्ण कव्हर करणार आहोत. त्यातला पार्ट फर्स्ट आपण बघूया. एकदम बेसिक लेवलपासून आपण शेकडेवारी पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, शेकडेवारी खूप इझी. आता शेकडेवारी म्हणजे काय? शेकडेवारीला आपण टक्केवारी म्हणतो. टक्केवारी किंवा शतमानपण पद्धत म्हणतात किंवा आपण काय म्हणतो? शेकडेवारी म्हणजे काय? शेकडा म्हणजे किती? शेकडा म्हणजे प्रति 100. शेकडा म्हणजे किती? प्रति 100. म्हणजे आपण आता इंग्लिशमध्ये जर बघितलं तर आपण काय म्हणतो त्याला? पर्सेंटेज. आता हे पर्सेंटेज म्हणजे काय? पर 100 म्हणजे 1/100. म्हणजेच काय असतं बघा, आता 20% दिले. जर आपण म्हणलं 20% म्हणजे किती? तर 20% म्हणजे किती बघा? 20/100. पर शेकडाचा अर्थच हा होतो की पर्सेंटेज. पर म्हणजे त्याला भागिले 100 म्हणजे 20% म्हणजे किती झाले? 20 म्हणजे 20/100 झाले तर 1/5. किती झाली? 1/5. आता त्याच पद्धतीत आपण बघितलं तर आपण जनरली विचार केला तर काय असतं माहिती का, की आपण म्हणतो की एखाद्याला 50% मार्क्स मिळाले, कुणाला 60% मार्क्स मिळाले, कुणाला 70% मार्क्स मिळाले, म्हणजे त्याला मार्क्स किती मिळालेले असतात? ऍक्च्युअली आता बघूया आपण. समजा आपण म्हणलं की श्यामला एखाद्या परीक्षेत किती मार्क्स मिळाले? श्यामला एका परीक्षेत 60% गुण मिळाले. म्हणजेच काय असतं, तर श्यामला त्या परीक्षेत 100 मार्काला 100 मार्काला धरून म्हणजे 100 मार्काला कन्सिडर करून 100 मार्काला समजून किती मार्क्स मिळाले असतात? तर 60 मार्क मिळाले. ओके. म्हणजेच काय होतं याचा अर्थ? मित्रांनो, इथे समजून घेण्यासाठी एक गोष्ट बाबाशी, की आपण म्हणतो की एखाद्या टाकीमध्ये आपण काय म्हणतो, एक टाकी आहे. एक टाकी आहे. जर ही टाकी जर पकडली आपण, तर ह्या टाकीमध्ये जर ही टाकी आपण एवढ्या पाण्याने भरली, म्हणजेच किती भरली? अर्धी टाकी भरली. मग अर्धी टाकी भरली आपण काय म्हणतो? अर्धी टाकी भरली. किती भरली? अर्धी टाकी भरली. अर्धी टाकी भरली म्हणजेच किती टक्के भरली? तर बघा, ही पूर्ण टाकी एवढी. मग किती पर्सेंटेज भरली? तर किती भरली? 50% भरली. ना? अशा पद्धतीने आपण ही पर्सेंटेज समजून घ्या. म्हणजे पर्सेंटेज समजायला खूप इझी होतं. ही झाली पर्सेंटेजची आपण जनरल ओव्हरव्ह्यू पाहिजे. मित्रांनो, ह्याच्यामध्ये एक महत्वाचा पार्ट येतो, तो म्हणजेच पर्सेंटेजचे अपूर्णांकात रूपांतर करा. म्हणजे शेकडेवारीचे अपूर्णांकात रूपांतरण. बरोबर. शेकडेवारीचे अपूर्णांकात रूपांतर. जर आपल्याला दिलं, समजा आपल्याला दिलं की 10%. किती दिलं? 10%. 10% म्हणजे किती दिले आपल्याला? 10/100 म्हणजे किती झाले? 10% म्हणजे 1/10. हे झालं अपूर्णांकात रूपांतर. समजा आपल्याला दिलं 20%. किती दिलं? 20%. 20% म्हणजे किती? तर 20/100. 20/100 म्हणजे किती? 20×1 20. 20/5 म्हणजे अपूर्णांकात रूपांतर काय झालं? 1/5. समजा आपल्याला दिलं 25%. काय दिलं? एखाद्या गोष्टीच्या 25% म्हणजे किती? 25/100. आणि म्हणजेच किती? 25/100 म्हणजे किती अपूर्णांकात? 1/4. आता समजा आपल्याला दिलं की समजा एखाद्या गोष्टीचं आपण म्हणू की आपल्याला दिलं 33%. किती दिलं? समजा आपण 33% झालं. आपल्याला समजा एखाद्या गोष्टीचं दिलं 50%. किती दिलं? 50%. म्हणजे किती रूपांतर झाले? 50/100. किती झाले? 50/100 म्हणजेच काय झालं? अपूर्णांकात रूपांतर झालं 1/2. बरोबर. ही शेकड्याचं म्हणजे जेवढं शेकड्यावारी दिले तुम्हाला त्याचं रूपांतर अपूर्णांकात करता आलं पाहिजे.
ही सगळ्यात मोठी बाब. म्हणजे काय होतं, जनरली आपल्याला बघितलं की सेन्स आला पाहिजे याचा, की ह्या 20% दिले म्हणजे 1/5 आहे, 25% दिले म्हणजे 1/4 आहे, 25% दिले म्हणजे 1/4 आहे, 50% दिले म्हणजे 1/2 आहे. हे अपूर्णांकात रूपांतर तुम्हाला करता आलं पाहिजे. ही मस्ट आहे. हा क्वेश्चन पोलीस भरती किंवा सर्व सेवेला हा जनरली क्वेश्चन आलेला IMP समजून जा. आपण ह्याचे पुढं एक्झाम्पल तर घेणारच आहोत. मित्रांनो, दुसरा पार्ट असा आहे की दुसऱ्या पार्ट मध्ये आपण अपूर्णांकाचं शेकडेवारीत रूपांतर पाहणार. काय पाहणार आहोत? अपूर्णांकाचे शेकडेवारीत रूपांतर. बरोबर. अपूर्णांकाचं शेकडेवारीत रूपांतर पाहू. आता अपूर्णांकाचं ज्यावेळेस आपण शेकडेवारीत रूपांतर पाहू त्यावेळेस आपल्याला जनरली आपण काय म्हणतो 1/2. 1/2 म्हणजे किती पर्सेंटेज मित्रांनो? आता 1/2 म्हणलं की आपण बेदरीकरण करू शकतो. काय? 1/2 गुणिले 100 पर्सेंटेज करायचं. 100 म्हणजे किती झालं? 50%. म्हणजे किती झालं मित्रांनो? 50%. 1/2 म्हणजे किती झालं? 50%. मग 1/3 म्हणजे किती झालं? बघा, 1/3 गुणिले 100 म्हणजे किती झालं? ते 33. म्हणजे आता 33 त्रिक 99 म्हणजे काय झालं? 33.1/3%. बरोबर. 33.1/3%. आता समजा आपण म्हणलं की 1/4. 1/4 म्हणजे किती पर्सेंट? 1/4 चा आपण पर्सेंटेज मध्ये करतोय म्हणून त्याला 100 टाकणार तर पर्सेंटेज मध्ये करतोय म्हणून. आणि ह्याला जर आपण म्हणलं तर 25%. किती झालं? 25%. 1/5. आता जनरली आपण 5 पर्यंतच पाहू. जास्त काही अवघडात जायची गरज नाही, कारण ह्या सेन्स मध्येच प्रत्येक अंक लिहिला तरी तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. म्हणजे काय? 1/5 गुणिले 100. 1/5 गुणिले 100 म्हणजे किती? बघा मित्रांनो, 20%. अशा पद्धतीत तुम्ही उत्तराच्या कन्सेप्ट पर्यंत कुठलाही म्हणजे अपूर्णांक कुठलाही देऊ द्या तुम्हाला, त्याला अपूर्णांकाचं जर आपल्याला शेकडेवारीत रूपांतर करायचं असेल तर आपल्याला हाच पर्याय आहे की त्याला आपण गुणिले 100 करूया आणि 100 गुणिले केलं पर्सेंटेजमध्ये तर आपल्याला येणार उत्तर हे. आणि हे मोस्टली कॉमन आहे जे तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. जसं की 102 असेल तर ते 50% असतं, 103 असेल तर ते 30.103 असतं, 104 असेल तर ते 25% असतं आणि 105 असेल तर ते 20% असतं. मित्रांनो, हा पूर्णांकाचं आपण शेकडेवारीत रूपांतर करूया. अशा पद्धतीची जी आता ह्या पद्धतीची आपण आपल्या सरळ सेवांना किंवा पोलीस भरतीला येणाऱ्या एक्झाम्पलला आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. जवळपास 20 एक्झाम्पल आपण फास्टली सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, हे 4 एक्झाम्पल आहेत. हे 4 एक्झाम्पल आपण एक पाहूया. त्या एक एक्झाम्पल मध्ये बघा, पहिलं एक्झाम्पल काय म्हणते? एका संख्येचे 25% म्हणजे 75. एक संख्या आहे तिची 25% म्हणजे 75 असेल तर ती संख्या कुठली? आता आपण बघितलं जनरली हा जो क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करण्याची एकच मेथड. आपण एक संख्या म्हणजे एक्स म्हणली, त्या संख्येचे 25% म्हणजे 25/100 बरोबर इज इक्वल टू किती? आपल्याला जायचं 75. मग विषय असा येतो 25 चौक किती झालं? 25 चौक 100. आणि हा 4 इकडे ज्यावेळेस गुणाकारासाठी जातो त्यावेळेस आपल्याला x इज इक्वल टू किती येतं? 75 गुणिले x इज इक्वल टू किती येतं? 75 गुणिले 4 बरोबर किती? 300. आणि हा आपला पर्याय येतो 300 बरोबर. आता दुसरं एक्झाम्पल असेल की 60चे 25% किती? 60चे 25% प्लस 80चे 20% किती? हा साधारण क्वेश्चन तुमच्या एक्झाम मध्ये पोलीस भरतीला प्रिव्हियस इयर मध्ये आलेला क्वेश्चन. 60चे 25% किती असते मित्रांनो? 60 गुणिले 25/100 प्लस किती?
80चं 20%, 80 गुणिले 20चे 100, बरोबर. मग काय झालं, 20 5, 20 100. आता हे 5 ने ह्याला भागलं तर किती होते, 16 पंचे 80, 16 96, 16 पंचे 80. मग 25 25, 25 चोक 100, बरोबर. 25 चोक 100 आणि 4 ने ह्याला भाग लावला तर किती, 15 चोक 60, 15 आणि हे 15 आणि हे 16 म्हणजे 15 प्लस 16 हे जे कुठं आपलं उत्तर झालं 31 पर्यंत. बघा आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक क. आता तिसरा क्वेश्चन असा आहे की 52 संख्येत 52चा 313 म्हणजे किती. जनरली क्वेश्चन येतो कोणाला समजत नाही, पण हा कसा आहे 52चा 313 म्हणजे किती, तर 52 गुणिले 313 म्हणजे किती बघा. 13 परत मला येत नाही, सर्वांना येते. 13 26, 13 49, 13 52 म्हणजेच किती, 4 त्रिक 12. आलं पण उत्तर ब क्रमांकाचं उत्तर. एवढं इजी पर्सेंटेज मध्ये क्वेश्चन येतात, परंतु मुलं एका चुकीमुळं किंवा थोडंफार माहिती नसल्यामुळं सोडवताना त्यांना प्रॉब्लेम येतात. पण आता 500चे 5% म्हणजे 1500चे किती, बरोबर. उत्तर सिंपल आहे. आपल्याला काय करायचं इथं, जेवढं 500चं 5%, त्या 1500चं किती टक्के, तेव्हा ते दोघांची लेवल एक आहे. आता बघा आपण म्हणलं की बाबा 500, बरोबर. आता हे 500ची 5% म्हणजे किती, 500, बरोबर. पुढं काय म्हणते, 1500चं किती पर्सेंट म्हणजे ते ॲक्युरेट दोघं सेम येतील, म्हणजे 1500चा किती पर्सेंट. आपण पर्सेंटेजला x मानलं, x चे 100, बरोबर. इझिली आपण जर केलं तर आपल्याला इथं कळतं की ते 25 आणि हा इथून त्याला जर गुणलं हे केलं तर आपल्याला इथे येते आता 25 आणि गुण येतं 15, म्हणजे याला जर 15 ने भाग लावला तर इथे किती येतं, 5 त्रिक 15, 5 5 25 म्हणजेच किती बरोबर 5/3. 5/3% कुणाचं, 1500चं, म्हणजेच किती येणार आहे, 500चं 5%. ओके, हे पाहिजे आपण पर्सेंटेजची 3 एक्झाम्पल. एकदम इझी, तुम्ही समजून घ्या. हा कुठलाही डाऊट आला तर मला कमेंटमध्ये. मित्रांनो हे पुढचे आपले 4 क्वेश्चन येतं. हा 4 क्वेश्चन आपण व्यवस्थित वाचा. पहिला क्वेश्चन असा आहे, x चे 15% म्हणजे 900चे 10%, तर x किती. क्वेश्चन इझी, x चे 15% म्हणजे काही एक संख्या आहे त्याचे 15% म्हणजेच काय येतं 900चे 10%, तर x किती आपल्याला विचारले. इझी क्वेश्चन आहे बघा. हा x आहे, x चे 15%, 15% म्हणजे किती, 15चे 100 इज इक्वल टू किती, 900चे किती टक्के येतं, 10%, म्हणजे 900चे 10% किती झाले, 90 झाले. आता 900चे 10% 90 झाले. आता 90 झाले, मग बघा काय होते, हा जो आता इथं आपण पुढे म्हणूया की x गुणिले 15/100 इज इक्वल टू हे 90, बरोबर. मग x इज इक्वल टू किती झाले, हे 90 गुणिले 100 भागिले 15, बरोबर. आता 15च्या पाड्यात तुम्हाला 15च्या पाड्यामध्ये तुम्हाला 90 100% भेटेल, म्हणजे किती, 15 15 15 30 15 55 15 60 90, म्हणजेच काय झालं, x इज इक्वल टू 6 गुणिले 100 म्हणजेच किती झाले, 600. म्हणजे x ची संख्या किती होती, आपला आलेला पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर. इथे ना बघा 500चा 0.8%चा 15% म्हणजे किती. बघा किती क्वेश्चन इझी आहे. 500चा 0.8% त्याचा पण 15% म्हणजे किती. बघा इझी उत्तर म्हणतात नेहमी सरळ म्हणायचं, 500 गुणिले 0.8% म्हणजे 0.8/100, बरोबर. नंतर 15% जे व्हॅल्यू आहे त्याच्या 15%, 15/100, बरोबर.
आता बघा काय येते, हा 2ला हा 2 गेले बरोबर. नंतर बघा हा म्हणतोय काय की 15 म्हणजे 8 पंचे 40, 8 पंचे 40 झालं तरी तिथे 4 आणि 15 चौक 6 म्हणजे किती ते बघा मित्रांनो. आता इथे बघा 8 पंचे 40 झालं आणि 15 चौक 6 म्हणजे काय झालं 60/100 म्हणजे 60/100 म्हणजे किती झाले 0.0 किती झाले 6. आपल्यापाशी पर्याय आहे का तो नाही, आपला चुकून पर्याय राहिलेला आहे, यापैकी नाही हा पर्याय आपल्याला लिहिण्याचा राहिलेला आहे आणि उत्तर क्रमांक आहे ड 12. आता पुढचा क्वेश्चन असा आहे मित्रांनो, पुढचा क्वेश्चन असा आहे की 900च्या 30% च्या 30% किती, 900च्या 30%च्या 30% किती. मग बघा 900 गुणिले त्याचं 30% किती 900च्या 30% आणि त्याच्या 30% काय करतो आपण 100 गुणिले माहिती ना भागिले, तर त्याचं काय आहे ते टक्केवारी. मग बघा 900च्या 30% आणि त्याच्या 30% किती, हा पर्याय आपल्याला ह्या 2 शून्याला हा 2 शून्य गेले, ह्या 2 शून्याला हा 1 आणि हा 1 गेले, तर बघा किती झाले 9 त्रिक 27, 27 त्रिक 81. पाडेपाठ वापरानो, पाठच पाहिजे एवढीची, ज्याचे पाडेपाठ त्याचा काहीच त्याला टेन्शन नाही. बघा तर 1200च्या 8% म्हणजे 400चे किती टक्के, विषय आपल्यावर तसंच आहे. 1200चे 8% म्हणजे 400चे किती टक्के. बघा 1200चे 8% म्हणजे 8/100 बरोबर, बरोबर 400चे किती टक्के, 400चे किती टक्के, x आपण किती टक्केला म्हणला 1/100 बरोबर. 1200च्या 8 म्हणजे 2 शून्य 2 शून्य गेले, 12 किती झाले 96 बरोबर. किती झाले त्या 2 शून्याला ह्या 2 शून्य गेले, 4x आलं, 4 पुन्हा इकडे आलं बघितलं म्हणून बरोबर 1 आलं. आता हे किती आलं 4 24, 24 चौक 96 म्हणजे उत्तर क्रमांक आपलं 24 आलं. आता हे क्रमांक किती आले मित्रांनो 2 नंबरचा पर्याय. ही 8 क्वेश्चन होतात. पार्ट 1 मध्ये पाहतो, हे पार्ट 1 मध्ये इझी क्वेश्चन्स आहेत. अशा प्रकारे बघा हे ह्या क्वेश्चन मध्ये तुम्ही बघा, हा क्वेश्चन मध्ये उत्तरापर्यंत पोहोचता, ह्या क्वेश्चन मध्ये तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचता, ह्या क्वेश्चन मध्ये जर दिलं असतं 900च्या 30%च्या 30%, म्हणजे डबल आपण 900 मांडण्याची ह्याच्यात शेकडेवारीमध्ये तुम्ही मांडण्याची पद्धत चुकला नाही ना, 900 गुणिले 30 गुणिले 100 गुणिले 30 गुणिले 100, तर तुम्ही अजिबात चुकत नाही. क्वेश्चन चुकत नाही. 1200च्या 8%, 1200च्या 800 बरोबर. किती 400चे किती टक्के, 400 म्हणजे 1/100 बाकी काय 1/100. मित्रांनो हे 2 क्वेश्चन आहेत पुढचे, ते 2 क्वेश्चन बघा काय आहेत. आता थोडंसं ॲडव्हान्स वर्जन आहे. काय ज्या संख्येचे 5% 25 आहे ती संख्या कुठली. आता आपल्याला तितक संख्या माहिती आहे का नाही, मग आपण काय म्हणतो तिला x बरोबर. मग तिच्या किती टक्के 5%, तर 5/100 बरोबर. ते किती आहे 25 आहे बरोबर. मग बघा 5 × 5 = 100, हे 20 आणि हे 25 किती झाले 20 गुणिले 25 किती झाले 25 गुणे 50 म्हणजे 500, म्हणजे आपले x किती आलं 500. आपले x किती आलं 500. पर्याय क्रमांक 2 नंबर. आता बघा पुढचा क्वेश्चन असा आहे की 75 गुणांच्या परीक्षेत, आता समजा 75 गुणांची परीक्षा आहे, तिच्यात एका मुलाला 80% गुण मिळाले, तर त्या मुलाला किती गुण मिळाले, आपल्याला गुण काढायचे किती मिळाले. आता परीक्षा कितीची आहे मित्रांनो ती परीक्षा 75 गुणांची, त्याला मिळाले किती गुण 80%, म्हणजे 80चे 100 हे तर बरोबर बरोबर. किती मग 25 25 25 त्रिक 75 आणि 25 चौक 100, 25 25 75 25 100, मग 4 ने लागला काय ते 4 × 4 = 8, 20 20 गुणिले 3 किती आले 60, म्हणजे त्याला मिळालेले गुण किती आहेत मित्रांनो 60. पर्याय क्रमांक ड हे आपलं
दोन क्वेश्चन बघा. आता ह्या दोन क्वेश्चन मध्ये काय विचारलंय की बघा, एका संख्येच्या 25% 25 मिसळले तर 50 होते, तर ती संख्या कुठली? आता आपण बघा इथे जागा थोडीशी कमी झाली आपल्याकडून, तरी बघूया आपण इथं या कोपऱ्यात बघूया काय आहे. बघा, एक संख्या आहे. काय आहे? एक संख्या आहे. म्हणजे कुठली संख्या आपल्याला माहिती आहे का? नाही, तिला आपण एक्स म्हणू. बरोबर. एका संख्येच्या 25% बघा, ही एक संख्या एक्स आहे, तिच्या 25% म्हणजे 25/100. बरोबर. 25 मिसळवले, त्याच्यात काय केलं आपण? 25 मिळवले. किती मिळवले? 25 मिळवले. तर आपल्याला किती मिळते? तर 50 होते. किती मिळते? 50. तर आपल्याला मिळते किती? 50. तर ती संख्या कोणती? मित्रांनो बघा, आपल्याला मांडणी जुळली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं शेकडेवारीमध्ये तुम्हाला मांडणी आहे. आता बघा, ही आपली मांडणी एका संख्येच्या 25% मध्ये 25 मिसळले तर ते आपल्याला किती येते? 50 येते. मग बघा, हे 25 म्हणजे किती झाले? 25/100 म्हणजेच काय झालं? x/4. आता हा 25 आहे, हा 25 इथं प्लस मध्ये, हा इकडे गेला मायनस मध्ये जाईल, आणि मायनस मध्ये गेला तर तो 50 मधून 25 वजा केलं किती? 25. किती? 25. म्हणजेच किती? हा x इक्वल, हा 4 इकडे जर गेला तर काय होतं? हा पूर्णांकाचा तिकडे पूर्णांक होत जातो. म्हणजे काय? तर 25 गुणिले 4 किती झाले? 100. बघा, 100 आपला काय येते मुलांना? पर्याय क्रमांक 1. किती इझी बघा, मांडणी चुकली नाही पाहिजे. तुमची जर मांडणी बरोबर तर तुमचं उत्तर कुणीच आणू शकत नाही की उत्तराच्या जवळ नव्हे तर तुम्ही उत्तर ॲक्युरेटच काढा. आता बघा, पुढचं काय क्वेश्चन आहे? एका संख्येच्या 50% मधून, बघा काय क्वेश्चन खूप इझी आहे. एका संख्येच्या 50% मधून 50 वजा केले असता बाकी 50 उरते. तर ती संख्या कोणती? सिंपल आहे मित्रांनो. काय म्हणजे एका संख्येच्या 50%, आपल्याला एक संख्या माहिती नाही म्हणून एक्स, तिच्या 50% म्हणजे 50/100. ओके. मांडणी बघा, चुकता कामा नाही. मांडणी एका संख्येच्या 50% म्हणजे x गुणिले 50/100 मधून 50 वजा केले. काय केले हो? 50 वजा केले असता बाकी किती उरते? 50 वजा केल्यावर 50च बाकी उरते. तर ती संख्या. बघा, मांडणी ओके झाली. बघा, मांडणी ओके. आता इथे किती झाले? 2. 50 गुणिले 100 म्हणजे x/2. तिची काय झाली? हे मायनस आहे इथं 50. हे काय आहे? 50 मायनस आहे. इकडे जाईन तर काय होणार? प्लस होईल. म्हणजे 50 अधिक 50 100 होईल. बरोबर. मग हा x/2 आहे, हा इकडे पाठवला तर गुणले येईल. म्हणजे x काय? 100 गुणिले 2 काय झाले? 200. आणि बघा, उत्तर आपलं 200 आणि पर्याय क्रमांक आलेला आहे ड. एवढं सोपं आहे मित्रांनो. फक्त ह्या पर्सेंटेज मध्ये काय आहे? पर्सेंटेज शेकडेवारीमध्ये तुम्ही उत्तराच्या एकदम जवळ पोचाल किंवा उत्तर ॲक्युरेटच निघतं. फक्त तुमची काय चुकली नाही पाहिजे? मांडणी चुकली नाही पाहिजे. आणि कोण कुणाचं पर्सेंटेज आहे आणि कोण कुणाला पर्सेंटेज मध्ये काय दाखवलंय एक्झॅक्ट, म्हणजे कोणाच्यातून काय. मित्रांनो, आज आपण पहिल्या पार्ट मध्ये 12 क्वेश्चन घेतलेले आहेत. त्या 12 क्वेश्चन मध्ये मी पहिल्या पार्ट मध्ये तुमच्या एक बेसिक लेवल, म्हणजे पोलीस भरती असेल, सरळ सेवेला आलेले क्वेश्चनची बेसिक लेवलचे एक्झाम्पल, आणि ह्याच लेवलमध्ये सगळे बेसिक लेवलचे एक्झाम्पल येतात. फक्त त्यांचा एक प्रकार थोडा बदल असतो. आपण अजून ह्या शेकडेवारीचे 2 पार्ट घेणार आहोत. हा पहिला पार्ट तुम्हाला कसा वाटला आणि त्याचं आम्हाला तुम्ही तुमच्या कमेंट मधून आणि लाईक करून
नक्कीच कळवा. आणि ह्याच्यापेक्षा जास्त क्वेश्चन म्हणजेच काय, तर एखाद्या जर समजा एखाद्या वस्तूचं 10% पर्सेंटेज म्हणजे 10% वाढवली एखादी किंमत आणि नंतर 10% कमी केली, असे जे क्वेश्चन येतात की 10% एखाद्या प्रॉडक्टची किंमत वाढवली जाते, पुन्हा 10% कमी जर केली जाते, तर त्याची ऍक्च्युअल प्राइस किती असते, असे सगळे क्वेश्चन म्हणजे पुढे आपण बघणार आहोत की एखाद्या गावाचं पॉप्युलेशन असेल ते 10% प्रत्येक इयर मध्ये वाढत जाते, तर ते 2 वर्षांनी किती होईल, 3 वर्षांनी किती होईल, हे आपण पुढच्या पार्टमध्ये पाहणार आहोत. जसं की एखाद्याचा पगार आहे, समजा आपल्याला जनरली क्वेश्चन विचारलं जातं की एखाद्याचा पगार 20%ने एचा पगार बीच्या पगारापेक्षा 20%ने जास्त आहे, तर बीचा पगार एच्या पगारापेक्षा किती टक्क्यांनी कमी, हे असे जे क्वेश्चन येतात ते आपण पुढच्या पार्टमध्ये नक्कीच पाहू.